चौथ्या दिवशीही मान्सूनची वाटचाल ठप्प. पुढील 36 तासात महाराष्ट्रातील पावसावर काय होणार परिणाम? कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट? नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी सुरू असतानाच मान्सूनच्या वाटचालीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सलग 3 दिवस उलटल्यानंतर आज चौथ्या दिवशीही मान्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भाग अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर अरबी समुद्रातील आणखी काही भाग, गुजरातचा उर्वरित प्रदेश, मध्य प्रदेशातील काही भाग, संपूर्ण छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. आता पाहूया महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती. आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाड्यात लातूर, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून उद्या हिंगोली जिल्हा वगळता संपूर्ण मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची, तर उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.